तर हॅलो हाय नमस्ते फ्रेंड्स, मी वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दाखवलं की 10 तारखेला आम्ही कुठे होतो आणि कुठे पोहोचलो। म्हणजे आम्ही 9ला रात्री मुंबईला निघालो, अहमदाबादवरून मुंबईवरून मग आम्ही निघालो ब्राह्मणगावला 10 तारखेला रात्री पोहोचून गेलो होतो। आणि हा वेळ आहे सकाळच्या 11 वाजता, म्हणजे 11 जुलैला, 11 वाजता नाही 11 जुलैला। तर सकाळपासनं ही व्हिडिओ मी स्टार्ट केली आहे। अगदी तुम्ही मनापासून बघाल आणि न स्किप करता बघा। मी माझ्या मम्मीच्या घराची पूर्ण टूर तर नाही सांगता येत, पण शेत बागायती सगळं कुठे आहे हे सगळं मी दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला आहे। आणि त्यानंतर मग आम्ही 10:30-11 वाजता कुठे निघालो जायला तेही मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओत शेअर केलेलं आहे। तर अगदी मनापासून न स्किप करता बघाल आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब प्लीज कराल, है ना। तर चला पाहू। तर फ्रेंड्स, मी जास्त बोलू शकत नाही आहे, ताप चढला आहे आता मला सध्या जोरदार, पण तरी मला सांगायची इच्छा होती। मी जेव्हा व्हिडिओ एडिट करत होती त्यात ह्या थोडेफार शूट जे होते आमचे सकाळचे बहिणींचे मस्तीवाले ते राहून गेले होते। तर मी पुन्हा खोललं, ओपन केलं हे पूर्ण आणि त्यात हे व्हिडिओ ॲड केली। आणि आता मी आवाज देत आहे ताप असतानाही, म्हणून मी म्हणते की तुम्ही माझ्या व्हिडिओ प्लीज रिक्वेस्ट करते की न स्किप करता बघाल। आम्ही कशी मस्ती केली दोघी बहिणींनी। ती गेली होती शेताच्या आईट साईडला, जे काठ असतात ना जायचे चालायचे, त्या पायवाटेवर गेली होती आणि कढीपत्त्याच्या बिया तोडत होती। ही आहे स्वीटी। इथे सुंदर पक्ष्यांचे आवाज येत आहेत, म्हणून मला ही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावीशी वाटली। किती सुंदर नजारा होता हा सकाळचा, इतकं अगदी छान वाटलं ना की तुम्हीही बघाल आणि तुम्हालाही आवडेल। हे कढीपत्त्याचं झाड आहे, मम्मीच्या अंगणात तर खूप मोठं आहे, हे शेताच्या आईट साईडला उगलेले। तर ही स्वीटी त्यातल्या बिया तोडत आहे। आदल्या दिवशी गेलो होतो तर तिला असं वाटलं की बकरीच्या लेंड्या आहेत म्हणून काही तिने घेतले नाहीत, आणि आता ती तोडायला गेली म्हणून मी पण तिच्यासोबत गेली। पहा पुढे। हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही कुठे आलो आहोत बघा। वाव 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 मध्ये आलोय। इकडे पण आहे ती पहा, एक याच्या कढीपत्त्याच्या बिया तोडत आहे। ही धाकटी बहीण आहे माझी स्वीटी, स्वीटी। मी आणलंय ते ट्रायपॉड आणि बघ त्याच्यात पडलंय आणि हाताने धरलाय मोबाईल। पल्लवी कुठे? हे कसलं झाड आहे आणि हे असं, हे लाल फुलांचं, हे औषधी झाड आहे तेच का ते? हां, हे सीताफळ ना की रामफळ? रामफळ खूप रामफळ आहे। या लिंबाचं झाड आहे माझ्याकडे, कडुलिंब। कोणाकडे नाही येत, आमच्याकडे आलेलं। हे शेत आहे ना आपलं, ते तो माणूस उभा आहे बघ तिकडे सुद्धा बिली फळ पडलेत। तिथे बेल आहे ना, मग किती फळ पडले बेलाचं मोठं एकदम। त्या साईडला रोड आहे। 3 झाड आहेत ना बेलाचे आपल्याकडे। मामाच्या कृष्णा मामा त्याने आणले होते, खुश व्हायचा तो। तो माणूस उभा आहे ना, हा तिथून आपलं शेत आहे। अच्छा, हा हे तिथून ते तिथपर्यंत, त्या झाडापर्यंत ते झाड आहे ना ते। हा। तर आम्ही शेतातनं आलो आणि इथे मम्मी, दादा, माझे मिस्टर हे सगळे ब्रेकफास्ट करत होते। चहा नाश्ता हे सगळं चालू होतं त्यांचं। त्यानंतर मी नाश्ता करतो आहे शेतामध्ये बसून। नाश्त्याला बसलो। पल्लवी तिथे पुडले वगैरे बनवत होती नाश्त्याला, कारण मम्मीला हे सगळं बाशी खिचडी वगैरे चालत नाही। आम्ही बाशी खिचडी खाऊन एन्जॉय करत होतो दोघी बहिणी, शेतांचा अगदी नजारा पाहत वगैरे मस्तीने। तर त्यानंतर मग मी पुन्हा ड्रेस चेंज केला, कारण फ्रॉक घातलेला हे मंदिरात जायचं म्हणून चांगलं नव्हतं वाटत। मग मम्मी सोबत गेली। असं आहे ना, मम्मीला ही काय कोंबडी आणली की काय? अरे कोंबडी कुठनं आगे नो आता तर होतच नाही हे। दादा चला बस, आता मेहरबानी करून
हे दादा गाडीमध्ये 11:35 मोड होते. चला गडावर चाललोय, तुम्ही पण चला आमच्या बरोबर सगळे, है ना. चला बाय बाय, आम्ही चाललो गडावर. श्री दत्त मंदिर, देवळा, नाशिक. तर जसं मी तुम्हाला आता पुढे सांगितलं की आम्ही निघालो होतो गडावर जायला. तर मध्ये देवळा म्हणून गाव येतं आणि तिथे दत्तात्रयांचे मंदिर आहे. तर त्या मंदिरात गेलो. तिथे कोणाची तरी सार्वजनिक अशी कथा चालू होती सत्यनारायण भगवानाची. तर त्या कथेचाही लाभ घेतला. सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला, दत्तात्रयांचे दर्शन घेतलेत आणि मनायोग्य सगळं असं करून तिथे सगळं पैसे वगैरे चढवले. हे ते सगळं जे काही आम्हाला आमच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही सगळं काही तिथे केलं, दानदक्षिणा. आणि मग तिथून निघालो. जसे निघालो तर त्या बाबांनी आम्हाला मागून हाक मारली की जेवणसुद्धा आहे, तुम्ही जेवून जा. पण आम्हाला पुढे गड गाठायचा होता ना, म्हणून मग आम्ही काही तिथे थांबलो नाहीत, कारण वेळावर वेळ होत होता आणि घरून पोटभर नाश्ता करून निघालो होतो. मी आणि मम्मी जरा चर्चा करत होतो शेतामध्ये की हे इथे आहे ते. मम्मीने मला तेच दाखवत होती की इथपर्यंत आपलं शेत आहे, हे ते सगळं असं सगळं सांगसवर चालू होतं, जुन्या आठवणी वगैरे हे ते सगळं. आणि मग त्यानंतर मग आम्ही निघालो. ह्या माझ्या बहिणी, 2 लहान बहिणी आहेत माझ्या ह्या. तर त्याही तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसतीलच. अजून तर ही स्टार्टिंगच आहे. त्यांना तुम्ही बघितलं असे नाही, नसे नाही, बहुतेक नाही बघितलं यांना सगळ्यांना, कारण माझ्या व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतरचं मी काही तिथे जायचा मला प्रसंगच पडला नाही ना. मुंबईला काय इंदोरला गेली होती, पण तेव्हा मी स्टार्टिंग पण नव्हतं केलं यूट्यूबचं. तर मी हे आता सगळं तुमच्यासोबत शेअर करते, म्हणून तुम्ही अगदी मनापासून बघाल. हे बाबा आम्हाला सगळं सांगत होते की हे मंदिर इतकं जुनं आहे, तितकं जुनं आहे, असं आहे तसं आहे सगळं. म्हणजे ते एक त्यांची हे असते ना मोनोपॉली बोलायची, तर ते त्या प्रकारे बोलत होते. मग आम्ही काही इतकं हे नाही, आम्हाला जे दक्षिणा द्यायची ती ठेवली, सगळं काही केलं आणि हे कथेचा प्रसाद दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर पुढच्या प्रवासाला निघालो म्हणजे तुम्ही विचारूच नका, एवढी गंमत केली. आणि काय हिरवळ होती, तुम्हाला कसं मी सांगू शब्दात. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की इतकी म्हणजे ग्रीनरी की जी आम्हाला इथे दिसत नाही, फार कमी दिसते. तिथे पूर्ण शेतच शेत. गावाचा भाग म्हणजे इतका सुंदर आणि सौम्य सजवळ, लोक, अगदी मजा येऊन गेली. म्हणजे गावाला जाण्याची अगदी हे झालं, अगदी म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दांमध्ये, इतकी छान मजा आली. तर हे गावाचं जो सीन आहे तुम्हीही माझ्याबरोबर पाहाल. आणि व्हिडिओ थोडी मी फटाफट घेत आहे, म्हणजे स्पीडली, कारण व्हिडिओ फार लाँग झाली तर तुम्ही पाहायला कंटाळा कराल, है ना. मला माहीत आहे ना हो, म्हणूनच मी आहे ना थोडी फटाफट स्पीडली घेत आहे बरं का. आणि मी मजाकच्या मूडमध्ये असते, तुम्हाला मी कायमच सांगत आली आहे. माझ्या हिंदी ब्लॉग्समध्ये पण बोलत होती आणि आता हे मराठी स्टार्ट केलं त्यातही मी हेच सांगते की मी मजाक मस्तीच्या मूडमध्ये असते. कारण मी माझे माझे जे दुःख आहेत हे विसरायच्या मागे आहे. आणि हे विसरायचं कसं, तर कुठेतरी आपलं चित्त स्थित करायचं. ते स्थित करायचं म्हणजे जे आपल्या डोक्यात असतं की हे असं झालं होतं, तसं झालं होतं, हे सगळा प्रसंग सारखा आपला आठवत राहायचा म्हणजे वेळ लागण्याची वेळ येते ना. तर आता इथे थोडीशी गाडी उभी केली रस्त्यामध्ये, आडवळणी जागा होती, अशी आजूबाजूला जंगल होतं. मग मी शूट घ्यायला लागलीच, उतरली आणि मी तिथून ओरडायला लागली, अगं वैशू, तुला तर जिथे उतरलीस तिथे व्हिडिओ स्टार्ट करतेस, चाल लवकर गाडीत बस, वेळ होतोय पुढे जायला. तरी मी म्हटलं मम्मी थांब ना, तिथे डोंगरामध्ये जाऊन आम्ही दोघी बहिणी फोटो काढून आलो. तिची पण व्हिडिओ घेतली, तिने माझी घेतली. ही बघा माझ्या मागे उभी आहे, ती सर्वात धाकटी आहे. तिच्याही पेक्षा एक आणखीन धाकटी आहे, ती नव्हती आली. तर ही जी बहीण आहे ना, ही आणि मी खूप मस्ती केली तिथे
प्रवासांमध्ये मजा आली. म्हणजे मम्मी तिथून अशी पळत पळत आली, कारण मम्मी आरडाओरडी करत होती की अजून पुढे गड गाठायचा आहे आपल्याला, इथेच तुम्ही वेळ घालाल तर कसं काय होईल. आणि ह्याच्यातनं मी छोट्या छोट्या क्लिप्स बनवून माझ्या लिपसिंगच्या ज्या व्हिडिओ असतात, ज्या मी सॉन्गवर, हिंदी सॉन्ग मराठी सॉन्गवर टाकत असते, त्या ह्याच्यातनंच मी घेतलेल्या आहेत आणि त्याही तुम्ही पाहाल. तर हे आम्ही गाडीमध्ये असे बसलो होतो. माझ्या मागे ही आहे स्वीटी, ही 3 नंबरची बहीण आहे माझी. आणि या साईडला आहे ही जी दिसते आहे ही पल्लवी, जिच्या घरी मी तुम्हाला लास्ट टाईम तिच्या घरी गेलेलो तेव्हाही तुम्हाला ओळख केलेली, इंदोरला गेलो तेव्हा. स्वीटीची काही ओळख करून देऊ शकली नव्हती ही पल्लवी. तर अशा प्रकारे आम्ही मजा केली. आणि सांगू काय, मी तिथनं आल्यावर इतकी, म्हणजे मी आता सध्या आजारीच आहे, मला सर्दी इतकी जाम झाली आहे, साफसफाई काढली आहे एकीकडे घराची, कारण श्रावण महिना स्टार्ट होईल. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, मी माझ्या हिंदी व्हिडिओजमध्ये दाखवत आली आहे की मी श्रावण महिना स्टार्ट असतो म्हणजे मी त्याच्या आधी साफसफाई करते. पण हे इथे फिरायला गेल्या कारणाने तिथून आल्यावर आजारी पडली म्हणजे कसं की व्हायरल इन्फेक्शन सांगत आहे डॉक्टर. तर सर्दी, ताप हे सगळं तुम्हाला तर माहीतच आहे, मला सर्दी तर असतेच असते, पण ही आता जरा जास्त प्रकारात आहे. रात्री तापाचं औषध वगैरे घेतलं, आता ही काही मूड होत नाही आहे. ह्याचे जे व्लॉग आहेत, जे साफसफाईचे जे मी व्लॉग बनवत आहे, त्यातनं थोडं थोडं शूट घेत आहे आणि ते तुम्हाला पुढे भेटेन, म्हणजे श्रावण महिना स्टार्ट झाल्यावर भेटेन. कारण माझे हे फिरस्तीचे जे व्लॉग आहे, ट्रॅव्हलिंग व्लॉग म्हणू शकता तुम्ही यांना, तर हे ट्रॅव्हलिंग व्लॉग तुम्हाला आता मी दाखवत आहे. आणि हे शूट घेतानाही आधी औषध घेतलं, जेवण केलं, औषध घेतलं आणि पुन्हा बसली. माझ्या मिस्टरांची तब्येत खराब आहे आणि माझी पण खराब आहे. तर आता असं तुमच्याशी बोलता बोलता पहा, मी गडावर पोहोचायच्या तयारीतच आहे. आता आम्ही चाललो आहेत सप्तशृंगी मातेच्या गडावर. तर मी फोटो लावायचा विचार करते आहे की आम्ही अशा प्रकारे एन्जॉय केलं आहे. गडावरच्या माताजीचे तुम्हीही दर्शन करून घ्याल. मी फोटो लास्ट लावेन शेवटच्या याच्यामध्ये, तर तुम्ही ते बघून घ्याल. ओके. तर हा जो गड चढतच आहोत आम्ही आता सध्या, जे व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला, हा गड चढतानाचा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर मी तिथे काय बघितलं, काय पाहिलं असेल, तुम्ही तिथे राहत असाल किंवा तुम्ही जाऊन आले असाल तर तुम्हाला माहितीच असेल की तिथे काय आहे काय नाही. मी फार वर्षानंतर गेली आहे, तेव्हा माझा मुलगा फार लहान होता, 10वीत की 9वीत, 8वी 9वीत असेल तो, तेव्हा आम्ही गेलेलो. वॉटरफॉलजवळ गाडी उभी केली पण कोणी उतरलं नाही, कारण पाऊस बाहेर चालू होता आणि आम्हाला जायचं होतं दर्शनाला. दादा उतरला, गाडी उतरली, बघा आम्ही पोचून गेलो. आता पहा पुढे. आता गाडी स्टॉप झाली, मग मम्मी ओरडत होती दादाला की तू इथे ये, कारण अगदी स्लिपी होतं ना सगळं, जमीन सगळी जी आहे ती पावसा पाण्याच्याने किच्चडवाली होती. म्हणून मग दादा तिथे गेला, ह्यांना सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना धरून धरून एकेकाचा हात धरून, बघू शकता तुम्ही खाली किच्चड पाणी सगळं कसं आहे, एकेकाला इकडे आणलं. तोपर्यंत गाडी उतरत होती. मला हे जरा कुतूहल वाटलं की मी व्हिडिओजमध्ये बघत होती ना आतापर्यंत की सप्तशृंगी गडावर ते ट्रेन चालू झाली आहे, हे मी फक्त ह्याच्यात बघितलेलं रील्समध्ये वगैरे, मला माहीत नव्हतं. मी फर्स्ट टाईम, जेव्हा माझा राहुल फार लहान होता तेव्हा मी गेली होती. त्यानंतर हा प्रसंग आता घडला, म्हणजे मला हे तर जरासं कुतूहलासारखं वाटलं. म्हणून मग मम्मी म्हणाली की आपण ट्रेननेच जाऊया. तर माझे मिस्टर कसे फिरतायत बघा, है ना. तर त्यांनाही मजा वाटत होती की त्यांनी तर, म्हणजे हे दुसरींदाच गेलेत हे पण, कारण हे फार कमी रेअर केसमध्ये असतात. मम्मीच्या इथे आम्ही जातो किंवा प्रसंगांमध्ये वगैरे, तर हे फार रेअर केसमध्ये, कारण यांचे स्वतःचेच प्रसंग चालू असतात. कोणाची सगाई करायची तर कोणाचं लग्न लावायला जायचं, कथा आहे, कुठे वास्तू आहे, म्हणजे ते काही फ्री होतच नाहीत आणि त्यांना आमच्याबरोबर टाईम स्पेंड करायला भेटत नाही. म्हणून मग त्यांनाही आम्ही घेऊन घेतलं जबरदस्ती, चला तुम्हीही असं म्हणून मग आम्ही आलो. बघा आता पल्लवी पुढे काहीतरी म्हणजे व्हिडिओ कॉलवर तिच्या मुलीशी बोलत आहे की अक्का मासी व्हिडिओज वगैरे घेते, आम्ही मजा करत होतो. ही बघा ट्रेन कशी आहे, मी सगळं हे आता ह्यावेळेस डोळ्यांनी बघितलं आणि त्याचा आनंदही घेतला. म्हणजे बसलो अक्षरशः ट्रेनमध्ये, तर इतकं अगदी कौतुक वाटत होतं, मजा आली, खूप मजा आली. आणि
किती सुंदर बघा, एक ट्रेन जाते आणि एक ट्रेन येते. पूरे रास्ते से बढ़िया बढ़िया झरने बह रहे हैं, सब वीडियो बना रही है. नाक अगदी मला बोलू सुद्धा देत नाहीये. अगदी म्हणजे इतकी मजा घेतली ना की हे आता आम्ही आता जातो आहे तिकीट घ्यायला त्या साईडने, म्हणजे ह्या साईडने जे जण जातात तिकीट घ्यायला. मी सगळं फास्ट फॉरवर्डमध्येच दाखवत आहे. हे सध्या स्लो केलेलं आहे व्हिडिओ इथे, तर तुम्हाला दिसेल. मी व्हिडिओच्या याच्यामध्ये राहिली आणि माझे सगळे जे होते मम्मी दादा बहिणी सगळे पुढे 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 चढून गेलेत आणि मी विचारच करते की हे गेलेत कुठे. तेवढ्यात माझे मिस्टर दिसलेत आणि मम्मी दिसली. ते दोघं सोबतच होते, कारण यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आणि मम्मीलाही इतकं चढणं उतरणं होत नाही मम्मीच्याने, म्हणून मग हात धरून एकमेकांचा चालत होते ते. आणि मम्मी बघितलं आणि मी पण पळत पळत मग त्यांच्यासोबत ॲड झाली, जॉईंट झाली. हे बघा मम्मी आणि विजू चाललेत सोबत सोबत पुढे असं. तर मग हे गेले तर VIP दर्शन घेतलं यांनी आणि आम्ही आपलं जे सर्वसाधारण दर्शन असते तसे घेतले आणि खूप मजा केली. आणि मग इथे आलो. आत्ता काय झालं की तुमच्याशी मी बोलत होती, म्हणजे मी आता जे व्हॉईस ओव्हर देत आहे तो आहे दुपारचा वेळ. आणि आमच्या घरात म्हणजे मी जे तुम्हाला माझी श्रावण महिन्यात जी व्हिडिओज येईन, या व्हिडिओ सगळ्या पोस्ट झाल्यात ना की मग दुसऱ्या व्हिडिओज मी माझ्या सफाईच्या स्टार्ट करेन. माझ्या मंदिरातलं सगळं दृश्य की काय काय आम्ही करतो आमच्या मंदिरामध्ये ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. तेवढ्यात माझे मिस्टर आलेत बघायला की हिला पुन्हा ताप चढला की काय, ही या रूममध्ये बंद आहे, फॅनचा आवाज नाही, काही नाही. तर ॲक्च्युली मी व्हॉईस ओव्हर द्यायला म्हणून या रूममध्ये बसली आहे. वाजले आहे दुपारचे 3 आणि आता मी व्हॉईस ओव्हर देते, कारण वातावरण एकदमच शांत आहे. कोणाचा TV नाही, फॅन नाही, काहीच नाही. आणि ताप होता म्हणून मग मी काही फॅन पण लावला नाही आणि काही गरजही वाटली नाही. तर अशा प्रकारे आम्ही इथे लाईनीत हे सगळे मंडळी उभी होती. सगळे अगदी बघायचे. ट्रायपॉड लावून मी म्हणजे शूट घेत होती ना, तर ते सगळे बघतच होते. आमचा दुर्वेश बघा, माझ्या भावाचा मुलगा, किती गोड आहे ना, है ना. तर इथे आता ट्रेन येते आहे जाते आहे, हे सगळं मी तुम्हाला दृश्य माझ्यातर्फे दाखवते. तुम्ही बघितलं असेल हे मला माहीतच आहे, बहुतेक तर बघितलंच असेल जनरली सगळ्यांनी, कारण आजकाल व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही, हे सगळं सगळ्यांनी बघितलेलं असते. पण मला एक कौतुक की मीही माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मी हे दाखवू की मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं. किती सुंदर दृश्य होतं हे, म्हणजे टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे हे सुद्धा याच्यात म्हणजे कॅच केलं आहे मी. आणि मी स्वतः डोळ्यांनी बघितलं तर इतकं छान वाटलं. नाही तर पहिल्यांदा मी गेलेली ना तेव्हा चालतच गेलो होतो, म्हणजे गाडी आमची वरपर्यंतच गेलेली तेव्हाही. पण मग त्यानंतर जे चालायचं होतं, पहाड अगदी वर चढायचा देवीच्या थेट दर्शनापर्यंत, मंदिरापर्यंत, तर ते सगळं. आणि ह्या सांगू का मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या फ्रेंड्स सगळे, की माझी फॅमिली सगळे, की आमचे जे गुरव आहेत ते सगळे या मंदिराच्या आसपास दुकानं लावून बसले आहेत. कोणी आतमध्ये देवीजवळ बसलेलं आहे किंवा कोणी देवीचे हे करता आहेत, म्हणजे जे काही आम्ही जसं इथे मंदिर चालवतो तसे तिथेही हे सेवा देतात आमचे गुरव. तर अशा प्रकारे आमच्या समाजाने काहीतरी चांगलंच काम केलेलं आहे, काहीतरी चांगलं पुण्य केलं आहे, म्हणून आम्ही आमच्या ह्या गुरव समाजात जन्म घेतला आहे. याचा मला फार अभिमान आहे, है ना. आणि तुम्हाला असं वाटेल की ही असं का बोलते, कारण मी हे इथेही सगळं तेच बघते जे मी माझ्या आजोळी बघितलं. म्हणजे माझ्या डॅडींच्या घरीसुद्धा मंदिर होतं महादेवाचं, आणि आजीकडे म्हणजे नानीकडे, जसं म्हणजे मम्मीच्या घरी धुळ्यालासुद्धा एकविरा मातेचं मंदिर. म्हणजे मी सतत मंदिरच बघितलं आहे आणि मला सासरही मिळालं ते महादेवाचं मंदिरवालं. म्हणजे मी सगळीकडे, म्हणजे मी स्वतःवर का नको घमंड करायला ना की मी गुरव आहे. हो, मी गुरव आहे. मला आवड आहे ह्या शब्दाची की मी गुरव आहे. मी या जातीत जन्म घेतला ह्याचा मला फार अभिमान आहे. आणि आपल्या जातीवर, आपल्या मराठी भाषेवर, आणि आपल्या भाषा कुठलीही असो, पण आपल्या ह्याच्यावर आपल्याला अभिमान असावा. असो, हे आता फोटोज टाकले आहेत थोडे, ते तुम्ही पाहून घ्याल, देवीचे दर्शन करून घ्याल माझ्यासोबत, आणि व्हिडिओ कशी वाटली ते प्लीज नक्की सांगाल. मग मी आणि माझ्या स्वीटीने, म्हणजे माझी छोटी बहीण आहे 3 नंबरची, तिने आम्ही अशा व्हिडिओ बनवले. मी मस्तीच्या मूडमध्ये असते, मी तुम्हाला कायम सांगितले.
तर तीही दुःखीच आहे माझ्यासारखी आणि मीही दुःखी. आम्ही समदुःखी बेगे जमा झालोत ना की आम्ही असे येडेचाळे करत असतो. काहीतरी आपलं कौतुक करून म्हणजे काहीतरी करायचं आणि स्वतःला खुश ठेवायचं. अशा मी या व्हिडिओज बनवल्या, ह्या लिपसिंगमध्ये टाकल्या आणि तुम्ही त्यांना फार अगदी भरभरून आनंदाने अगदी म्हणजे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं. फार अगदी मला फार छान वाटलं मनापासून. तुमचे धन्यवाद. थँक्यू. जितकं म्हणेन तितकं कमी आहे. माझ्या सगळ्या ह्या जर्नीमध्ये तुम्ही सामील आहात. तुमच्यामुळेच मी आज इतकी खुश आहे, याचा मला फार अभिमान आहे. तर अशाच पुढच्या व्हिडिओला भेट द्यायला विसरू नका. पुढचा येतोय साखरपुडा स्पेशल माझ्या भावाचा, है ना. तर नक्की बघायला विसरू नका. व्हिडिओ अगर चांगली वाटली असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमच्या फॅमिलीजमध्ये शेअर कराल, है ना. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. ओके फ्रेंड्स, टिल देन टेक केअर अँड बाय. काही चुकलं असलं माझ्या तोंडून, काही जास्त बोलल्या गेलं असेल तर प्लीज क्षमा कराल. मी माफी मागते ह्या सगळ्या गोष्टींसाठी की जे माझ्याने अगर चुकून काही बोलल्या गेलं असेल तर क्षमा कराल. पहा मग तिथून आल्यावर मी कशी झोपली आहे, ताप चढला म्हणून. बाय.